नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देगाव या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 24 एप्रिल रोजी भैरवनाथ यात्रा उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? माझं नाव निलेश रमेश इताबे, राहणार देगाव। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला मैदान संपूर्ण होते आणि मैदान कशा निमित्त आहे? मैदान 24 एप्रिलला भैरवनाथ यात्रेनिमित्त, शिवजयंती निमित्त मैदान कुठे संपूर्ण? देगाव किकली फाटीवरती। बरं, जी जुनी आपली देगाव किकलीची फाटी आहे त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाची प्रोसेसची पूर्ण झालेली आहे। बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाई तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल। सगळं पारंपरिक पद्धतीने पार पडेल। आमचे मार्गदर्शक विलास देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान पारंपरिकरित्या पार पाडेल। बरं, मैदान आदत आहे का ओपन आहे दादा? आदत। बरं, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 70,000, तृतीय 50,000, चतुर्थ 30,000, पंचम 20,000, सहावं 11,000, सातवं 11,000। बरं, आणि प्रवेश फी किती दादा? 1,000 रुपये प्रवेश फी। कसं काय ऑनलाईन नोंदणीच्या संदर्भामध्ये कसा काय प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांकडून? आजपासून ऑनलाईन नोंद चालू होत आहे, सगळ्यांनी नोंद घ्या। बस चालते। धन्यवाद। देगावचे विद्यमान सरपंच सूरज पिसाळे दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? हे तुमचं तिसरं पर्व आहे। सालावतप्रमाणे आपल्या श्री ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा शिवजयंतीच्या निमित्तानं आपलं हे पर्व तिसरं आहे। दरवर्षी आपण या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित करत असतो, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपलं देगाव आणि किकली याच्या हद्दीमध्ये आपलं मैदान यावर्षी संपन्न होणार आहे 24 एप्रिल रोजी। तरी आपल्या भागातील तसं महाराष्ट्र राज्यातील सर्व बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावून मैदानात सहभागी व्हावं, हे देगाव ग्रामस्थ तसंच बैलगाडा शर्यतप्रेमी आणि भैरवनाथ यात्रा कमिटी देगाव यांच्या वतीनं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो। धन्यवाद दादा। मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक शुभम पवार आहेत। नमस्ते दादा। नमस्ते। काय सांगाल, मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे। 700 फूट फाटी आहे आणि थांबायला पुढं कमीत कमी 400-500 फूट अंतर आहे। तुम्हाला आता सांगायचं झालं, आपले बुहींचं मैदान झालं, कारखान्याचं मैदान झालं, बेलमाचीचं मैदान झालं, तसंच आमच्या वाई तालुक्यातलं आमच्या बुहींज भागातलं हे चौथं मैदान आहे। आणि जे 3 मैदानं मागील परवात झाली त्यापेक्षा चांगलं कसं मैदान आम्ही पार पाडता येईल, हे फक्त देगाव ग्रामस्थांचंच मैदान नसून हे सर्व देगाव पंचक्रोशीतील मैदान, वाई तालुक्याचं मैदान म्हणूनच हे पार पाडलं जाईल। आणि हे मैदान पार पडत असताना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीत हे मैदान पार पाडलं जाईल। ह्या मैदानाला वाई तालुका बैलगाडा संघटनाही उपस्थित असेल। सर्व आम्ही देगाव पंचक्रोशीतील सर्व आम्ही ग्रामस्थ, बुहींज ग्रामस्थ, सर्व किकली जाम सगळे ग्रामस्थ इथं उपस्थित राहून मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं जाईल। आणि या मैदानाला विशेष सहकार्य आपले सर्व जागतिक पैलवान विलास देशमुख यांचेही सहकार्य लाभले आहे। त्यांच्याही मार्गदर्शनाखाली मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं जाईल, एवढंच बोलतो। धन्यवाद। नमस्ते। नमस्कार। आपलं नाव? विजय इताबे। काय सांगाल, मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू। किकली आणि देगाव यांच्या हद्दी जे दरवर्षी किकलीचं मैदान जे पारंपरिक जुनं मैदान आहे त्याच फाटीवर आपलं देगावचं मैदान आहे। दादा, रान कसं आहे, माती कशी मैदानातली? आपले रान आहे ती कटनाचं आहे आणि फाटी आहे ती उराटी आहे। बरं, एकूण किती फाट्या आहेत आतमध्ये मैदानामध्ये? मैदानामध्ये आपल्या 9 फाट्या आहे। ती एक फाटी यंदा वाढवलेली। कशासाठी वाढवली ती फाटी? ती फाटी आपली जी गाड्या सोडल्यानंतर जी ही येणार वर्दळीसाठी ती एक कडची फाटी वाढवलेली आहे। बरं, आता आदतचं मैदान आहे, ही तो ओपनची मैदानं झालेली आहेत, तर आदतचं मैदान असल्यामुळे या फाटीचा पल्ला किती ठेवण्यात आला आहे?
या फाटीचा पल्ला 700 फूट आहे. परफेक्ट मोजण्यात आलाय हा, आणि फाटीचं आतल्या आत अंतर आपलं 15 फूट आहे. 15 फूट आहे. आणि खाली सुट्टीच्या वेळेस एका ठिकाणी किती गट थांबू शकतात? एका ठिकाणी 5 गट थांबू शकतात. बरं. त्याचबरोबर पूर्वेच्या साईडला रस्ता आहे, रस्त्याच्या कडेने जी चारी, जसे मागच्या वर्षी उपाययोजना करण्यात आली होती, तिथं ट्रॉल्या लावल्या होत्या, त्याच पद्धतीने ह्यावेळेस तसं करण्यात येईल का? हा, ज्याप्रमाणे किकलीचे मैदान झालं, त्यावेळी जशा ट्रॉल्या लावण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा ट्रॉल्या लावणार आहोत. मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी मैदानाला दोन्ही साईडला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? आपल्या मैदानाला दोन्ही साईडला 400 फूट बॅरिकेड आहेत. त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? थांबण्यासाठी 400 ते 500 फूट जागा आहे पुढे. बरं. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? नाही, असलं काहीच नाही. त्याचबरोबर या मैदानाकडे येण्यासाठी अजून एक मार्ग तयार करण्यात आला, त्याच्याविषयी काय सांगाल? हा मार्ग काय झालंय की गेल्या वर्षी आम्ही जेव्हा किकलीचं मैदान भरवलं त्या टायमिंगला एकाच मार्गातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी अडचण होत होती, मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही यंदा येण्यासाठी एक मार्ग आणि जाण्यासाठी एक मार्ग. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय? नियोजन चांगलं आहे. येण्यासाठी मार्ग पोल्ट्री पासून आहे, भैरवनाथ पोल्ट्री पासून, आणि जाण्यासाठी मैदानाच्या समोरून खाली डाव्या बाजूस रस्ता जातो. बरं. मित्रांनो, ज्या पद्धतीने आयोजकांनी सांगितले येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग, त्या पद्धतीने आपण नियोजन करा, कारण की मागच्या वेळेस मोठ्या संख्येनं किकलीच्या मैदानाला बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला होता, त्यामुळे आपल्याला वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागलं होतं. ज्या पद्धतीने आयोजकांनी सांगितले त्या पद्धतीचे या नियमांचं पालन करा, जेणेकरून रस्ता जाम होणार नाही. तर काय आव्हान करताल ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये? आव्हान म्हणजे आजपासून ऑनलाईन नोंद चालू आहे आणि सर्व गाडी मालक, गाडी चालक आणि पंचक्रोशीतील व सर्व महाराष्ट्रातील बैलप्रेमींना आव्हान असं आहे की सर्वांनी 24/4/2025 रोजी देगावचं एक आदत एक बैल असं भव्य मैदान आहे, त्या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावे ही देगाव ग्रामस्थ आणि भैरवनाथ यात्रा कमिटी यांच्याकडून सर्वांना विनंती आहे. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सत्यम शेठ जायकर. सत्यम भाऊ, काय सांगशील, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी पूर्णपणे झालेली आहे, फाट्या बिट्या सगळं तयार झालेलं आहेत. आता आजपासून बैलगाडीची नोंद चालू झालेली आहे, सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी. बैल काय सांगशील मैदानाच्या नियम अटीच्या संदर्भामध्ये? हे मैदान संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाई तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो. ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी असणार. ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आली का? ॲम्ब्युलन्सची सोय आहे, पाण्याची सोय आहे, सर्व प्रकारची सोय इथं असणार आहे. बरं. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली? सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे. झेंडापंच आपले दानावडे बापू, परत सोमनाथ जगदाळे आणि समालोचक प्रताप जांजुर्णे, मयूर तळेकर आणि विकास सर. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? P3 माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का? वर सुट्टीला एक कॅमेरा, वर 2 कॅमेरे आणि 400 फूट बॅरिकेड असणार दोन्ही बाजूनं. बरं. आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला सेमीफायनल किंवा फायनलला जर अटीतटीचा निकाल झाला तर ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल. ड्रोन आहे का? काय 7 सेमी होतील, 7 सेमीला ड्रोनचा उपयोग आहे आणि ड्रोन सोडले जाणार, कारण की अटीतटीचा निकाल हा होणारच आहे आणि फायनलला हा ड्रोन असणारच. बरं. त्याचबरोबर आता आपण वळूयात मैदानाच्या नियम अटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? कोणताही जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल देणार. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल, चालकाला दिवसभर बॅन केलेलं जाईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी ऑब्जेक्शन घ्यायचा कालावधी 3 गटाच्या आता ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी? अख्खा पूर्ण दिवसभर. त्याला काय नियमावली असेल? त्याला त्यांनी कुठल्या गटात पळालाय, काय पळालं ते सदर आधुनिक समालोचकांना दाखवायचं, यात्रा निकाल कमिटी जे असेल त्यांना दाखवायचं आणि निकाल घेऊन जायचं. त्याचबरोबर आदतचं मैदान आहे, त्यामुळे आदतच्या बाबत कुणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीची नियमावली असेल? दाताच्या बाबतीत असेल तर त्यांनी सदर मालक जो असेल त्यांना येऊन दात चेक करायचा आणि निकाल घेऊन जायचा. हा, जर ऑब्जेक्शन सक्सेसफुल झालं तर ती गाडी बाद लगेच ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 5 गट खाली जातील. त्यांना टाइम लिमिट किती असेल? एक 10 मिनिटाच्या आत ते गट खाली घ्यायचे. बरं. का त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे खाली पट्टीच्या त्या ठिकाणी नियमावली काय असेल?
ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम असेल तोच नियम तिथं असणार. गटाला समान गाड्या उतरल्या तर त्यांना कशा पद्धतीचं त्यांना सामना दिला जाईल. तो सेमीला दोन्ही गाड्या पळवल्या जातील. फक्त सेमीला जर तसं झालं तर त्यांना संगनमत करून किंवा चिठ्ठ्या टाकून त्यांचा निकाल देण्यात येईल. जर समजा फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का? ती गाडी तिथंच बाद केली जाईल, त्याला बक्षीस दिलं जाणार नाही. ज्या पद्धतीने मैदान तयार करण्यात आले, लवकरच सगळं तयार करण्यात आले, मैदानात कुठलीही तांत्रिक त्रुटी किंवा कुठलेही अडथळे राहणार नाहीत. मैदान चालू होण्याच्या अगोदर सगळे अडथळे त्रुटी दूर केल्या जातील का? हो. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून? सर्व बैलगाडी मालकांनी लवकर नोंद करून घ्यावी. आजपासून नोंद चालू झाली आहे. प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला आहे. मैदान ही चांगलं उत्कृष्ट आहे पळायसाठी. त्यांनी सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. त्याच पद्धतीने आपण बघतोय की महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. त्यामुळे या मैदानाच्या अपडेट जे असतील अवकाळी पावसाच्या संदर्भात आपल्याकडून वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जातील का? ह्या मैदानाच्या उत्कृष्टमध्ये पावसाचा काही ह्याला प्रॉब्लेम येत नाही. आदल्या दिवशी पाऊस झाला तर दुसऱ्या दिवशी इथं मैदान होतं. आणि ज्या दिवशी पाणी या मैदानात राहत नाही, पाणी निघून जातं. ज्या दिवशी मैदान संपन्न होईल त्या दिवशी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्यावेळेस कशा पद्धतीचा निर्णय घेतला? जरी जास्त पाऊस झाला तरी बैलगाडी मालकांचा जो हिताचा निर्णय असेल तो घेण्यात येईल. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून गावची यात्रा कमिटी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाई तालुका आणि बाकीचे जे बैलगाडी मालक असतील, वरिष्ठ जे बैलगाडी मालक असतील त्यांच्या यांनीच निकाल दिला जाईल. त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर पब्लिक कशा पद्धतीने ह्या भागात मैदान असलं की मोठ्या संख्येने गाड्या पण उपस्थित राहतात आणि प्रेक्षक पब्लिक पण मोठ्या संख्येने येतं, तर निकाल रेषेवरचं पब्लिक कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल? दोन्ही बाजूला बॅरिगेट आहे, यात्रा कमिटी असणार आहे वरती, त्यामुळे काय त्याचा अडचण येणार नाही. त्याचबरोबर आता हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचा निर्णय जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना तोच निर्णय असणार आहे. गाडी तासातनं गेली एक बैल तास पलटीला निकाल नाही, तासातनं गेली तर निकाल आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने लॉबी टचला निकाल आहे त्याचबरोबर लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद राहणार आहे. अशा पद्धतीचे आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहे, तेच पद्धतीचा नियम इथं असेल का? आणि इथं गट पासला एक सन्मान चिन्ह आहे आणि फायनलला जे बक्षीस राहील त्याला मोठी चषक, एक नंबरला मोठी चषक आणि 7 बक्षीस जे असतील त्यांना 2-2 ट्रॉफ्या दिल्या जाणार, ढाली दिला जाणार. 2-2 फुटाच्या मित्रांनो अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आले. गट विजेत्या बैलगाडी मालकांना सन्मान चिन्ह, त्याचबरोबर 1 ते 7 नंबर करणाऱ्या बैलगाडी मालकांना 2-2 फुटाच्या डाली आहेत आणि 1 नंबर करणाऱ्याला एक मोठी ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन देहगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत देहगावचे ज्येष्ठ नागरिक संतोष भाऊ भांडवलकर. भाऊ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? दरवर्षी देहगावच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं. देगाव गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं जातं आणि ह्या मैदानाचं हे 3रं पर्व आहे. या मैदानाची खासियत म्हणजे या सर्व ज्या गोष्टी, सर्व सुविधा या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पुरवल्या जातात. ज्या काही आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा या ठिकाणी केला जातो. काय आव्हान करतात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? हे एक पूर्वीपासूनचं नामवंत असं हे वाई तालुक्यातील एक मैदान आहे आणि या मैदानासाठी आपण जास्तीत जास्त बैलगाडा प्रेमी मालक चालक यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या बैलगाडा संघटनेनं आयोजित केलेल्या या मोठ्या प्रमाणात शर्यतीसाठी आपण या ठिकाणी आपल्या गाड्या नोंद करून भरपूर प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद दादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चांगले बोलो, चांगले भैरवचन वन, चांगले.